नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र, पुणे, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. सत्य वक्ते होते जर ब्राह्मणात, तर रमाकांत निर्मी कैसा. बोधपर वाणी आर्याची अखंड, पेशव्याने बंड कैसे केले. जगी सर्वा प्रिय कोण आर्य झाला, दावा हो आम्हाला एकतरी. कल्पनेचा कृष्ण यांनीच निर्मिला, कोळ्याने वधिला ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ जाणून घेऊया. जर फक्त ब्राह्मणांमध्ये सत्य बोलण्याची व पवित्रेची गुणवत्ता असती, तर ऋषीमुनी वेगळे का निर्माण झाले. म्हणजेच सत्य आणि पवित्रता ही कोणत्याही एका जातीत मर्यादित नसते. फक्त वेश किंवा बाह्य रूपांवरून जर कोणाला आर्य म्हणायचे असले, तर अशा लोकांनी अन्यायाविरुद्ध बंड का केले. म्हणजे खरा मोठेपणा बाह्य रूपात नसून विचार व कृतीत असतो. जगात सर्वात प्रिय व आदरणीय असा खरा आर्य म्हणजे सज्जन कोण झाला, याचा एकतरी ठोस पुरावा दाखवा. म्हणजेच श्रेष्ठत्वाचा खोटा दावा करू नका. कृष्ण ही कल्पना काही लोकांनीच तयार केली, मग त्याला कोणी मारले असे कसे म्हणता. येथे ज्योतिबा सांगतात की काही गोष्टी ह्या केवळ कल्पनेवर आधारलेल्या असतात. एकूण भावार्थ असा सांगता येईल. या ओळीमध्ये ज्योतिबांनी जातीभेद व खोट्या श्रेष्ठत्वाच्या दाव्यांवर टीका केली आहे. सत्य, पवित्रता आणि महानता या कोणत्याही एका जातीपुरत्या मर्यादित नसून त्या प्रत्येक व्यक्तीच्या विचारांमध्ये आणि कृतीत असतात, हा संदेश या ओळींमधून दिला आहे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्याचा उपयोग आपल्या जीवनात करायला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वतीने सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.